नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लाखोच्या संख्येत अर्ज भरलेले आहेत। यापैकी जवळजवळ 1.5 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत पंपाचे इन्स्टॉलेशन करून देण्यात आलेले आहे आणि 2.5 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांनी मग ते 3 HP असो, 5 HP असो किंवा 7.5 HP असो असे एकूण 744 कोटी रुपये 2.5 लाख शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर पंप योजनेत पंप मिळावा म्हणून पैसे भरण्यात आलेले आहेत। पण अद्याप काही शेतकऱ्यांना पंप मिळाला नाही, तर काही शेतकऱ्यांना वेंडर निवडा म्हणून आलेले असताना सुद्धा या वेबसाईटवर पंपच शिल्लक नाहीत किंवा काही जिल्ह्यात सर्व पुरवठादाराची सीमा समाप्त झाली आहे असं दाखवत आहे। आता नवीन आलेल्या माहितीनुसार राज्य शासनाकडून मागेल त्याला सौर पंप योजनेत कंपन्या ऍड करण्यासाठी कंपन्याकडून टेंडर मागवण्यात आलेले आहे। आता येणारे पंप हे 1.5 लाख असून या 1.5 लाख शेतकऱ्यासाठी 3 लाख पंपाचे टेंडर काढण्यात आलेले आहे। लवकरच हे टेंडरची प्रक्रिया पूर्ण होऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी 1.5 लाख सौर पंप हे उपलब्ध होणार आहेत। या कालावधीसाठी जवळजवळ 1 महिना लागू शकतो। सध्या मागेल त्याला सौर पंप योजनेच्या वेबसाईटवर अंडर मेंटेनन्स दाखवत आहे, त्यामुळे सध्या कुठलेच काहीच दाखवत नाही, त्यामुळे शेतकरी परेशान आहेत। या सौर पंपाच्या बाबतीत अधिवेशन काळातही हा मुद्दा खूप मोठा गाजला आहे। यामध्ये अंबादास दानवे यांनी सुद्धा आवाज उठवून सर्व आकडेवारी जाहीर केली होती। शेतकऱ्यांना आता लवकरच 1.5 लाख शेतकऱ्यांना आता लवकरच पंप उपलब्ध होणार असून त्यासाठी आपल्याला 1 महिना थांबावा लागेल। त्यानंतर 1.5 लाख शेतकऱ्यांना पंप उपलब्ध होऊन दिवाळीपर्यंत त्यांना इन्स्टॉलेशन करून दिले जाईल असे खात्रीलायक वृत्त आपल्यापर्यंत आलेले आहे। धन्यवाद।